मिसळ, उसळ, मटकीची भाजी, तुम्ही याला काहीही म्हणू शकता. खूप भन्नाट अप्रतिम चवीची मटकीची भाजी तयार करणार आहोत आज. मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सर्व सामान मी काढून घेतलेले आहे. तर ही मोड आलेली मटकी 4 ते 5 पाण्याने छान धुवून घेतलेली आहे. मटकीचे मोड हे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, अशा प्रमाणात घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला बारीक चिरलेले हे खोबरे आहे, त्याचबरोबर लसूण, त्याचबरोबर शेंगदाणे भाजीला छान घट्टपणा येतो. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोतील रस आणि दाणे सगळे काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर. हा सर्व मसाला आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेतले. सर्वप्रथम यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हा कांदा छान लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लाल, थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर थोडासा कांदा बाजूला करून घ्यायचा आहे आणि तेल खाली आल्यानंतर यामध्ये आपल्याला कापलेले खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि खोबरेही लालसर करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो छान परतून घ्यायचे यामध्ये, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल इतपत. पुढे यामध्ये आता शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहे. शेंगदाण्यामुळे भाजीच्या रश्श्याला छान थिकनेस येतो. यामुळे यामध्ये थोडेसे तेल घालून शेंगदाणे व बाकी सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे. शेंगदाणे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून सर्व मसाला 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा. पुढे यामध्ये थोडासा लसूण घालून पूर्ण सर्व मसाला एकदा परत परतून घ्यायचा आहे आणि सर्व मसाला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. सर्व मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घ्यायचा आहे. सर्वप्रथम सर्व मसाला पाणी न टाकता व्यवस्थित दळून घ्यायचा आहे. नंतर थोडे पाणी घालून मसाला छान बारीक दळून घ्यायचा आहे. पुढे कढईमध्ये थोडेसे तेल घालून आपण यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद पावडर आणि मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर न करता कांदा लसूण मसाला किंवा संडे स्पेशल मसाला यातील एका मसाल्याचा वापर करावा. याने भाजीला छान टेस्ट येते. कोमट तेलामध्ये हा सर्व मसाला 2 ते 3 सेकंदासाठी छान परतून घ्यायचा. पुढे या तेलामध्ये मिक्सरमधून काढलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाल्यामध्ये मीठ घातले असल्याने हा सर्व मसाला छान परतून निघतो आणि छान सुगंधही सुटतो. तुम्ही यामध्ये निरीक्षण केले असेल की आपण यामध्ये अगदीच थोडेसे मसाले टाकलेले आहे, तरीही भाजी एकदम तरीदार आणि एकदम चमचमीतच होणार. तेल सुटलेल्या मसाल्यांमध्ये आता आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे आणि सर्व मसाल्यामध्ये मटकी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. पुढे आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर ही सर्व भाजी छान शिजून द्यायची आहे. तुमचा कधी मिसळ पावचा बेत ठरलेला असेल तर या पद्धतीची तुम्ही मिसळ किंवा मटकीची भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट बनते. हे बघा, आपली मटकीची भाजी तयार आहे. आज मी याच्याबरोबर बाजरीची भाकरी केलेली आहे. त्याचबरोबर भात, फरसाण, कांदा आणि लिंबू. आजचे जेवणाचे ताट तयार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.